फ्रेंड, वेलकम बॅक। आज आपण जातोय जालना, संभाजीनगर पासून जवळच असलेला गाव। जसं की तुम्हाला माहिती आहे, जालनामध्ये स्टील इंडस्ट्रीचा भरपूर मोठा बिझनेस आहे आणि आपण जालन्याला जातोय आणि जालन्यामध्ये आपण पहिलाच व्लॉग असणार आहे हा आपला। सो जालन्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते बघू आपण पुढे। तर चला आपण निघूया। या व्लॉग मध्ये आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी भेटणार आहेत पाहायला की जालन्याचे जे फेमस प्लेसेस आहे तर त्या प्लेसेस आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि बऱ्याच अशा गोष्टी ज्या जालन्यापासून आपण पाहतो की ऑनलाईन साईटवरती बरंच पाहायला भेटतं, स्टील इंडस्ट्री वगैरे। तर बरंच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये। सो व्लॉग शेवटपर्यंत बघा। हॅलो गाईज, पोहोचलेलो आपण जालन्यामध्ये। रात्रीचे वाजलेले 8:30 आणि 8:30ला नाही पोहोचलो आपण, पण 1 तास आधी पोहोचलोय। फक्त आता थोडंसं इथं रिलॅक्स वगैरे होऊन थोडंसं फ्रेश होऊन आपण व्हिडिओ काढतोय हा। सो आता पोहोचलोय, पण आता काय व्हिडिओ काढण्याची शक्यता नाही आहे। सो आपण उद्या व्हिडिओ काढू आणि जालन्यामध्ये कोणत्या कोणत्या चांगल्या प्लेसेस आहेत आणि जालन्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटू शकतं त्या थोड्या एक्सप्लोअर करूया। सो चला भेटूया उद्या। गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम, वेलकम बॅक अगेन। आपण आहेत जालन्यामध्ये, तुम्हाला जसं माहिती आहे। जसं की आपण आता आवरून वगैरे झालेलं आहे आणि जसं मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे की जालन्यातल्या प्लेसेस आपण पाहणार आहोत। तर अशा 5-6 प्लेसेस आहेत ज्या आपण जालन्यामध्ये पाहू शकतो। त्या कोणत्या कोणत्या असतील आणि त्यांची काय महत्त्व आहे ते आपण पाहूया आणि किती अंतरावर असतील आणि कोणत्या ठिकाणी आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। सो ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहू। आणि एका मित्राला फोन केला होता, तो मित्र येणार आहे आपल्याला आता एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तो येतोय। सो आपण ब्लॉगची स्टार्टिंग लगेच करणार आहोत। सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा। या ब्लॉग मधला पहिला स्पॉट जर का म्हणायला गेलं तर आपण स्पॉट निवडतोय जालन्यातलं रेल्वे स्टेशन। रेल्वे स्टेशन निवडण्याचं एक कारण म्हणजे आपण जालन्यामधलं हे रेल्वे स्टेशन जे आहे हे मराठवाड्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक स्थान मानलं जातं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जालन्यामध्ये आता ड्रायपोर्टची सुरुवात पण झालेली आहे आणि समृद्धी महामार्ग जे तुम्हाला माहिती आहे, या समृद्धी महामार्गाची पण सुरुवात इथून झालेली आहे आणि समृद्धी महामार्गाला पण एक पॉईंट आपल्या इथं जालन्याला निघलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जालन्यामध्ये आत्ता जे वंदे भारत नवीन रेल्वे सुरुवात झालेली आहे ती सुरुवात जालन्यापासूनच झालेली आहे। सो असे बरेच जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे जालन्याच्या रेल्वे स्टेशनला निगडीत आहेत। सो जालन्याच्या पहिला स्पॉट आपला रेल्वे स्टेशन आपण निवडलेला आहे त्याच्यामुळे। तर आपण रेल्वे स्टेशन पाहूया, तुम्ही बघा रेल्वे स्टेशन सिनेमॅटिक्स। जय श्रीराम। आजच्या दुसऱ्या स्पॉटवर आपण आलेलो आहे आणि तो आहे गांधी चमन। जसं की तुम्ही आत्ता सिनेमॅटिक्स पाहिले गांधी चमनचे। गांधी चमन हा स्पॉट घेण्याचा म्हणजे गांधी चमन हा स्पॉट जालन्याचा एक सेंटर पॉईंट आहे आणि जेव्हापासून महानगरपालिका आलेली आहे जालन्यामध्ये तेव्हापासूनचा हा एक मेन भाग झालेला आहे जालन्याचा। सो सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणून जालन्याचा चमन भाग आहे, त्याच्या सेकंड पॉईंट निवडला आहे। याच्या पुढचे आपले पॉईंट असतील त्याचे पॉईंट मी तसंच तुम्हाला सांगत जाईल सिरीजमध्ये। सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा।
हॅलो गाईज, आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या ब्लॉगच्या तिसऱ्या पार्टवरती. तिसऱ्या ठिकाणी ते आहे कंकणेश्वर महादेव टेम्पल. कंकणेश्वर महादेव जे आहे ते आहे आपले कन्यानगर पासून एक वन विभागामध्ये. आणि या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर मागच्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे एक पुरातन काळातलं मंदिर आहे महादेवाचं. सो आपला या तिसऱ्या स्पॉट हा जो आहे तो आहे कंकणेश्वर महादेव. तर जशा पद्धतीने तुम्ही आत्ता सिनेमॅटिक्स बघितले कंकणेश्वर महादेवाचे, पूर्णपैकी एक वन विभागामध्ये असलेले हे मंदिर आहे आणि एकदम निसर्गमय वातावरणामध्ये हे मंदिर आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मागे जे पाहत आहे तुम्ही, या मंदिराचाच हा भाग आहे. वन विभागात असल्यामुळे इथे पूर्ण बॅकग्राऊंडला जे मंदिराच्या मागच्या साईडला आहे ते पूर्णपैकी जंगल आहे. सो या जंगलामध्ये हे मंदिर असल्यामुळे थोडंसं गावाच्या बाहेर आहे आणि एकदम शांत प्लेसवर आहे. तर एका शहराच्या भागामधून बाहेर निघून जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो तेव्हा एक चांगला एक शांतता भेटते आपल्याला. अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. त्यामुळे आपण आपल्या ब्लॉगमधला तिसरा ठिकाण निवडलेला आहे. कसं वाटलं मला सांगा कमेंटमध्ये. आणि चलूया आपण आता चौथ्या स्पॉटला. अशा पद्धतीने दिवसभराचा आपला प्रवास करून 2-3 ठिकाणं पाहून आपण आता आलेलो आहे छत्रपती संभाजी उद्यान, म्हणजेच मोतीबाग जालन्याचे उद्यान आहे. आणि तशा पद्धतीने तुम्ही आत्तापर्यंत सिनेमॅटिक्स पाहिले मोतीबागची, तशी पद्धतीने आता इथं सगळ्यांनी 26 जानेवारीच्या निमित्ताने बरीच गर्दी झालेली आहे. कारण सुट्टीचा दिवस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिपब्लिक डे आहे आपला. तर बरेच जण आज फ्री होते असल्यामुळे बरेच जण भेट द्यायला आले असतील. सो गर्दी जास्त असल्यामुळे आपण एक गार्डन पाहून इथं बसलेलो आहे आणि सध्या आपण व्हिडिओ शूट करतो. या उद्यानाबद्दल जर का म्हणायला झालं तर जालन्यामधला हा एक उद्यान आहे. आणि हा उद्यान फार जुना, म्हणजे आमच्या हे उद्यान फक्त एक उद्यान नसून एक जालन्याच्या लोकांसाठी, जालन्याच्या पब्लिकसाठी एक पिकनिक स्पॉट पण आहे. कारण इथं मोती तलाव नावाचा एक तलाव मोठा आहे, जो जालन्याचा एक वॉटर सोर्स आहे. तिथून जो नजारा आहे, जो साईड व्ह्यू आहे त्यांचा, तो एका बीच सारखा दिसतो. त्याला एक शांत जागा किंवा एक सनसेटची जागा म्हणून ओळखले जाते आणि त्यासाठी इथं पिकनिक करायला लोक येतात. तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहू शकतो की लोक इथं पिकनिक करत आहेत. तर सुट्टीच्या दिवशी बरेच जण इथे येत असतात आणि एन्जॉय करत असतात. तर याच्या पुढे आपण पाहूया काय होतंय आणि आपण कुठे जातोय. चला मग. दिवसभर थकून भागून आता आपण सकाळचा नाश्ता करतोय.
तसंच मोतीबागजवळ एक खाऊगल्ली आहे, त्या खाऊगल्लीमध्ये आपण खातो. हा आपला मित्र ए मित्र काही नाही बॉस. आज काही पोहोचलेलो आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला. आणि जालन्याचा ब्लॉग एंड करण्याचा हाच वेळ आहे. सो आज आपण आता या ब्लॉगला एंड करूया. आत्तापर्यंत ज्यांनी पण ब्लॉग पाहिला त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं. थँक्यू.